उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याचदा जेवायची इच्छा होत नाही, त्यामुळेच हा थोडासा माझा भात शिल्लक राहिलेला होता. शिल्लक भाताचं तुम्ही काय काय करता मला कमेंट करून सांगा. हा असाच भात खायला कोणी मागणार नाही, त्यामुळे म्हटलं त्याला काहीतरी थोडंसं पौष्टिक आणि चटपटीत बनवूया. त्यासाठी हा भात थोडासा मी मोकळा करून घेते आणि बऱ्याचदा मी फोडणीचा भात बनवते, पण तोच भात फोडणीचा खाऊन घरचे पण नको म्हणतात. मग म्हटलं सोयाबीन राईस बनवायचा, म्हणून मी इथे सोया चंक्स घेतलेले आहेत. मोठ्या साईजचे असतात ते मी इथे वापरले, छोटे पण घेऊ शकता. 1 कप सोया चंक्स घेतले. हे मी शिजवून घेते. जर तुम्ही संध्याकाळी बनवणार असाल, दुपारी वेळ असेल तर सोया चंक्स पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, मऊ होतात. मग ते शिजवायची गरज नाही लागत. किंवा जर वेळ नसेल तुमच्याकडे तर पटकन 1 उकळी काढलीत तर लगेच हे मऊ होतात. बाकीचं नेहमीचं बेसिकच साहित्य घेतले. कांदा, टोमॅटो आणि मिरची. टोमॅटो मी अर्धाच घेतला आहे आणि कांदा 1 घेतला. असा उभा कापून घ्यायचा, म्हणजे भातामध्ये छान लागतो. आता इथे जे सोया चंक्स आपण शिजवून घेतलेत, ते व्यवस्थित शिजलेत, चांगले मऊ झालेत. यातलं गरम पाणी काढून त्यामध्ये गार पाणी घालून त्यामधलं पाणी पिळून मी इथे घेतलेले आहेत. पाणी त्यातलं पूर्ण काढून टाकायचं. आता या सोया चंक्समध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि लाल तिखट घालायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे कढईमध्ये 1 चमचा फक्त तेल घालायचं आहे आणि 1 चमचा बटर घालायचं आहे, किंवा फक्त तेल किंवा फक्त बटर, किंवा याच्याऐवजी तुम्ही तुपाचा पण इथे वापर करू शकता. यामध्ये कढीपत्ता घातला आहे मी आणि कांदा आणि मिरची घालायची आहे. मिरचीचे छोटे तुकडे करून घातले, किंवा तुम्हाला नसतील यामध्ये घालायचे, नाही घातले तरी चालेल. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला पूर्ण लालसर भाजायचा नाही आहे, थोडासा कच्चा राहायला पाहिजे, म्हणजे त्या भातामध्ये खाताना छान लागतो. आलं आणि लसूण यामध्ये मी किसून घालते. तुम्ही त्याची पेस्ट पण वापरू शकता, पण असा किसून घातल्यामुळे त्यामध्ये आलं लसणाची चव खूप मस्त येते, त्यामुळे मी ते किसून घालते आहे. आलं लसूण थोडंसं परतल्यानंतर टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो मी इथे जास्ती वापरलेला नाही आहे, फक्त अर्धा टोमॅटो घालायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालते आहे मी अर्धा चमचा. धणेपूड अर्धा चमचा घालायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इथे जो मी मसाला वापरते तो म्हणजे पावभाजी मसाला. या मसाल्यामुळे या भाताला खूप जबरदस्त अशी चव येते. हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. ज्या सोया चंक्सला आपण तिखट मीठ लावून ठेवलं होतं ते सगळं या मसाल्यामध्ये आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. या मसाल्यामध्ये परतल्यामुळे या मसाल्याची जी चव आहे ती त्या सोया चंक्सला लागते, त्यामुळे यामध्ये चांगलं हे परतून घ्यायचं आहे. आणि आधी आपण त्याला तिखट मीठ लावलं होतं ना, त्यामुळे ते मीठ आणि तिखट आतपर्यंत जातं, त्यामुळे नंतर हे सोया चंक्स खाताना बेचव लागत नाहीत, त्यामध्ये मसाल्याची चव उतरलेली असते. थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळं मी परतून घेतलं आणि व्यवस्थित या सोया चंक्समध्ये मसाला गेल्यानंतर यामध्ये जो आपला शिल्लक राहिलेला भात आहे, आपण मोकळा करून घेतला आहे, तो घातला. आता गॅस इथे कमी ठेवायचा आणि हे थोडं परतून घ्यायचं आहे 2 मिनटासाठी. फक्त हा मसाला, तिखट, मीठ या भाताला व्यवस्थित लागेपर्यंत. थोडंसं मी यामध्ये मीठ घालते आहे. भात शिजवताना आपण मीठ घालतो आणि सोया चंक्सला पण मीठ घालून घेतलं होतं, फक्त थोडंसं मीठ घातलं. शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातली. असा चमचमीत आणि चटपटीत राईस लागतो ना, आणि जबरदस्त चवीचा हा सोयाबीनचा राईस तयार होतो. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. शिल्लक राहिलेला भात अगदी काही मिनिटात फस्त होईल. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.